तर वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जाला विरोध होतोय। फिर्यादीच नाही तर कुठलाच व्यक्ती दोषमुक्ती अर्जाला सहमती देणार नाही असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। तपासाप्रमाणे आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी धनंजय देशमुख करतात। त्यांना फाशीची शिक्षा होणार असा ठाम विश्वास आहे असं देखील धनंजय देशमुखांनी म्हटलंय। यामध्ये वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी अर्ज केला आणि तुम्ही म्हणणं मांडलंय, यामध्ये नेमकं काय म्हणणं आहे तुमचं? थोडक्यात सांगतो मी, जे की म्हणणं मांडलंय तिन्ही फिर्यादींनी ते असं आहे की हे जी खंडणीची जी टोळी होती, खून प्रकरणातील जी टोळी होती, त्या टोळीचा मालक जो कोणी आहे, मुख्य आरोपी 1 नंबरचा, त्यांनी दोषमुक्तीचा अर्ज दिलाय। तो न्यायालयात आहे, त्याची सुनावणी आहे 17 तारखेला। परंतु ह्यांचं जे म्हणणं घेतलंय त्या म्हणण्यात असं आहे की जो CID-नं SIT-नं जे काही अर्ज दिलेला आहे, म्हणजे जे काही तपास केलेला आहे आणि जे काही चार्जशीट दाखल केलेलं आहे, त्याला जे फिर्यादी आहेत त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की जे हे आरोपी आहेत, ह्या आरोपींना या तपासाप्रमाणे कठोरातली कठोर शिक्षा व्हावी। आणि हे फिर्यादीच नाही तर या पृथ्वी तलावरचे ज्यांनी हे प्रकरण स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय, ज्यांनी अनुभवलंय, ही जे वेदना अनुभवल्यात, असा कुठलाच माणूस या दोषमुक्तीच्या अर्जाला सहमती मनातली मनात सुद्धा देऊ शकत नाही। कारण का हे सगळे घोर अपराधी आहेत, यांना ही कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हेच सगळ्यांचं म्हणणं आहे। देशमुख कुटुंबियाचं म्हणणं आहे, गावाचं म्हणणं आहे, सगळ्या फिर्यादीचं म्हणणं आहे आणि ह्याच्यामध्ये ह्यातलं कुणीही सुटणार नाही अशी आम्हाला एकदम खात्री आहे। विनोद सोहंबे, अशोक काळकुटे, TV9 मराठी, मस्साजोग।